नमस्कार बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी. जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या मोबाईलवर बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आहे का? होय, राज्य सरकारने अवघ्या 2 दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात तब्बल 3,000 रुपये जमा केले आहेत. मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे एकापाठोपाठ एक जमा व्हायला सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिणींनो, मोठी आनंदाची बातमी. अखेर तुमच्या प्रतीक्षेला पूर्णविराम लागला आहे. सरकारकडून मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे हप्ते जमा होण्यास सुरुवात झाली आहे. होय, काही महिलांच्या खात्यात काल 1,500 रुपये आले आणि आज पुन्हा 1,500 रुपये जमा झाल्याचे मेसेज येत आहेत. सोनाडी, म्हणजेच फक्त 2 दिवसात थेट 3,000 रुपये खात्यात जमा. बोनी बोनी. यामुळे राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राही राही. जर तुम्हालाही अजून पैसे आले नसतील तर काळजी करू नका. पुढील काही तासांत किंवा 2 दिवसात तुमच्या खात्यातही रक्कम जमा होऊ शकते. साडी. म्हणून लगेच तुमचे बँक खाते आणि मोबाईल मेसेज तपासा, कारण सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा मोठा दिलासा मिळाला आहे. फॅन्सी. पण थांबा, या आनंदाच्या बातमीसोबतच एक धक्कादायक बातमीही समोर आली आहे, ज्यामध्ये तब्बल 70 लाख महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आली आहेत. नेमका काय आहे हा प्रकार? तुमचे पैसे आले की नाही हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बहिणींनो, गेल्या काही दिवसांपासून सर्वच महिला मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या. यापूर्वी 24 मार्चला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला होता. त्यानंतर आता राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. 14 मे रोजी मार्च महिन्याचे 1,500 रुपये खात्यात वर्ग करण्यात आले. 15 मे रोजी लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजेच एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये सुद्धा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याचाच अर्थ अवघ्या 2 दिवसात पात्र महिलांच्या खात्यात एकूण 3,000 रुपये जमा झाले आहेत. जर तुम्हाला अजून मेसेज आला नसेल तर लगेचच तुमचे बँक खाते किंवा पासबुक तपासून घ्या. लाभार्थी संख्या घटली. आता वळूयात दुसऱ्या सर्वात महत्त्वाच्या बातमीकडे. एकीकडे पैसे जमा होत असताना दुसरीकडे मात्र लाभार्थी महिलांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. आधीची संख्या 2,46,00,000 लाभार्थी महिला. आताची संख्या फेब्रुवारी 2026 पर्यंत 1,46,00,000. याचा अर्थ असा की जवळपास 70 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. पण असे का झाले? याचे मुख्य कारण म्हणजे KYC प्रक्रिया पूर्ण न करणे. सरकारने महिलांना वारंवार मुदतवाढ दिली होती. तसेच शासकीय नोकरी संदर्भातील चुकीचे पर्याय दुरुस्त करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत शेवटची संधी दिली होती. ज्या महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांचे हप्ते आता थांबवण्यात आले आहेत. त्यामुळे बहिणींनो, जर तुमचे KYC पूर्ण असेल तर तुमच्या खात्यात 3,000 रुपये नक्कीच जमा झाले असतील किंवा येत्या 1-2 दिवसात जमा होतील. तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे मिळाले का? तुमच्या मोबाईलवर मेसेज आला आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच शासकीय योजनांच्या ताज्या आणि सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताची आत्ता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर बहिणींसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.